ताई नमस्कार. आज 15 ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही करमाळा तहसील समोर उपोषणासाठी बसलेला आहात. काय कारण आहे? आम्हाला जैन कंपनीकडनं केळीची रोपं आहेत ती निकृष्ट दर्जाची भेटलेली आहे. आपली शेती आहे का? कुठल्या भागात आहे? मी गुरसोळी गावची रहिवासी आहे. करमाळा तालुक्यातील गुळसडी. आणि त्यात तुम्ही शेतीत लावण्यासाठी रोपांची मागणी केली होती. कुठून घेतलेली रोप? मसलेकर म्हणून करमाळ्याचे डीलर. काय फर्मचं नाव काय आहे? करमाळा मशिनरी. तर त्यांच्याकडे विक्रीसाठी रोपे असतात. ते एजंट आहेत. एजंट आहेत आणि त्यांनी किती दराने आणि किती रोपे घेतली आपण? आम्ही 1700 रोपं घेतलेली आहेत आणि जवळजवळ 39,000 रुपये त्यांना भरलेले आहेत एकूण. किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? जवळजवळ ही आता 8 महिन्यांची गोष्ट आहे. पैसे भरले 15-10-25ला पैसे भरले. 15-25ला पैसे भरले. असं ते एवढं डिटेलचा विषय नाही. पण त्यानंतर काय झालं? तुम्ही लागण केली का रोपांची? रोपांची लागणच केली नाही कारण की रोपं आल्याच्या नंतर आम्हाला रोपच चांगल्या क्वालिटीचीच भेटली. मग मिसळयुक्त होती. जैनची जी रोपांची क्वालिटी असते ती क्वालिटी आम्हाला त्यांच्याकडनं भेटलीच आणि योग्य वेळेत भेटलीच नाही. आम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरच्या स्टार्टिंगला रोपं पाहिजे होती. आम्हाला भेटली फेब्रुवारीच्या एंडिंग. त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात गैरवापर म्हणजे गैरसोय पण झाली आमची आणि आमचं जवळजवळ वर्ष झालं शेत झालेच आहे. पण त्याच वेळी आपण रोपं परत का केले नाहीत? ते परत घेऊन जातो बोलले, आज नेतो उद्या नेतो. त्याच्यात त्यांनी आमचा महिना घालवला. त्याच्यात आम्ही कंप्लीट केल्यानंतर त्यांनी परत लक्षच दिलं नाही आमच्याकडे. तर जैन कंपनीची रोपे होती आणि आपण करमाळा मशिनरी येथील मसलेकर यांच्याकडून ही खरेदी केली होती. त्याबाबतची पावती दिलेली आहे का आपल्याला अधिकृत? हो, पावती घेतलेली आहे त्यांची. तर तुम्ही रोख पैसे दिले त्यांना आणि परत तुमचे घेतो म्हटल्यानंतर त्यानंतर त्यांनी रुपये नेले नाहीत आणि पैसेही दिले नाहीत का आपले? नाही, पैसे पण नाही दिलेत आणि रोपं पण बदली करून दिली. याबाबत कंपनीशी संपर्क काही साधण्यात आला का आपल्याकडं? साधला होता कंपनी संपर्क. तर काय झालं? मसलेकरने जैन कंपनीचा प्रतिनिधी एक किरण पाटील म्हणून त्यांचा नंबर दिला. म्हणजे ह्या कंपनीच्या माणसाला तुम्ही भेटा. तर किरण पाटील कुठले? ते सोलापूर जिल्ह्यासाठी नेमणूक केलेली किंवा जैन प्रतिनिधी ते जैन रोप सोलापूर जिल्ह्याचं काम पाहतात. तर त्यांनी आपल्याला काय उत्तर दिलं? त्यांनी आपल्याला उत्तर सुरुवातीला फोन तर टाळाटाळ केली. फोनची धमकी दिली की आम्ही असली रोपं देत नाही. आम्ही पूर्ण हार्डिंग झालेली 1.5 फूट उंचीची जैन कंपनीची चांगल्या क्वालिटीची रोपं देतो. ही आम्हाला माहीत नाही तुम्ही कुणाकडून घेतल्यात, मसलेकरकडून घेतल्यात. तर तुम्ही आणि डीलर काय गोंधळ घालायचा ते तुम्ही डीलर घाला. डीलरने काय केलं असेल ते मला काय माहीत नाही. तुमच्यासोबत आणखी कुठल्या इतर शेतकऱ्याचा असा प्रकार घडलेला आहे? आम्हाला काय माहीत नाही, पण माझ्यासोबत तर घडलेला आहे. आणि ती 1700 रोपाची ऑर्डर दिलेली असताना ते आधी म्हणायचे की आता 1000 रुपये देतो, 1000 रोपं देतो, परत 700 रुपये देतो. आता एक का त्यांच्या 12,000 गाडी ती एकदम माझी डिलिव्हरी द्यायला पाहिजे होती, ती देत नव्हती. तर मला दिली, पण भेसळयुक्त दिली त्यांनी कुठली तरी आणून. आणि अशा बऱ्याच जणांची चौकशी झाली पाहिजे की ज्यांना रोपं तुमची 4-4 हजाराची बुकिंग आहे त्यांना एका टायमाला 4 हजाराची डिलिव्हरी त्यांनी दिलीच नाही जैन कंपनी. का तर आता 2000 द्यायची, भेसळीची 2000 द्यायची. बरं, ते जैनचे जे पाटील आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही डीलरशी संपर्क साधा, तुमचं काय करा. यानंतर तुम्ही मग डीलरशी संपर्क साधला? डीलरशी संपर्क साधा. डीलर म्हणले किरण पाटलाला मी म्हणलं दोन्ही लाईनवर घ्या म्हणलं, तुम्ही बोला, तुम्ही असं सांगताय, तुम्ही तसं सांगताय. तर नाही म्हणले, तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले. याबाबत तुम्ही प्रशासनाकडे काय? बरं, प्रशासनाकडे लगेच आम्ही 18 मार्च 2026ला अर्ज दाखल केला तालुका कृषी अधिकाऱ्याला, तहसीलदार साहेबांना. काय म्हणून अर्ज केला? करमाळा मशिनरी स्टोअर्स अजित मसलेकर यांनी जैन केळी रोपात माझी फसवणूक केली बाबत त्याची चौकशी होऊन त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून आपल्याला त्याच्यावर कुठल्याही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली नाही. त्याच्यानंतर मी वेळोवेळी संपर्क साधत होतो. तालुका कृषी अधिकारी म्हणायचे मी पाठवलंय चौकशी होईल, पण कुठलीही चौकशी केली नाही. त्याच्यानंतर 27/5/2026 रोजी मी
दुसरं ॲप्लिकेशन केलं तालुका कृषी अधिकारी गड की बाबा माझ्या पहिल्या अर्जाचं काय झाले तक्रारी अर्जाचं, त्याच्यावर पण कुठली कारवाई नाही झालेली. मग नेमका आपला लढा प्रशासनाविरोधात आहे का त्या संबंधित कंपनी विरोधात आहे? संबंधित कंपनीच्या विरोधात पण आहे आणि प्रशासनाच्या विरोधात पण आहे. मग प्रशासन कितपत दखल घेत आहे आपली? प्रशासन दखल घेत नाही, प्रशासन टोलाटोली करते. प्रशासनाकडून काय सांगण्यात येते? तालुका कृषी अधिकारी म्हणले माझा अधिकार नव्हता. तालुका कृषी अधिकारी नेटके साहेब हा नेटके साहेब म्हणले माझा अधिकार नाही, हे दुसऱ्यांचा अधिकार होता. म्हणजे कारवाई ते करू शकत नाहीत असं बोलतात. हा असं बोलतात. कोण कारवाई करू शकत असतं? तुम्ही मार्गदर्शन घेतलं का त्यांचं? घेतलं पण ती म्हणले माझंच नाही तर मी काय कळलं. पंचायत समितीचे क्वालिटी कंट्रोल अधिकारी पवार साहेबांकडे सांगायला लागले. पवार साहेब म्हणायला लागले ही पहिलं माझ्याकडं तुम्ही 18 मार्चला अर्ज दिला त्यावेळेस माझ्याकडे अधिकार नव्हता. म्हणजे फक्त अधिकाराच्या संबंधातून तुमच्या अर्जाची टोलवाटोली आतापर्यंत. मग या मागणीसाठी तुम्ही म्हणजे नेमकी मागणी तुमची प्रशासनाविरोधात आहे का कंपनी विरोधात? कंपनीच्या अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. बरं. डीलरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. डीलर काळ्या यादीत त्या डीलरचं नाव आलं पाहिजे ब्लॅकलिस्टला. आणि माझा अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी 18 मार्चचा अर्ज 7 दिवसात निकाली काढायला पाहिजे होता. ती न काढल्यामुळं संबंधित कोण अधिकारी असेल जबाबदार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि माझी ह्या सगळ्याच्या दोघांच्या मिळून आमची फसवणूक झालेली, नुकसान भरपाई झालेली, त्याची भरपाई मिळावी. आमची म्हणजे आपण उपोषण करतेच करू नाही तर मी पती आहे. म्हणजे आपण पती पत्नीचे यांच्या नावावर जमीन नाही जमीन आणि पत्नीच्या ते नाव- दोघे शेतकरी आहे, हो. शेती करतायत. तर कंपनीकडूनही आपल्याला आज जे तुम्ही उपोषणाला बसलाय तिकडून नाही अजिबात काही सुद्धा नाही. दखलच घेतली. संबंधित जो डीलर आहे त्याच्याकडून काय आपल्याला त्याच्याकडून पण नाही. त्याच्याकडून तर ते म्हणतो कृषी विभाग माझ्या खिशात आहे, कृषी विभाग माझ्या पाठीशी. असं बोललेलं तुमच्याकडे काही पुरावे आहे? हो तो एकच बोललाय तालुका कृषी अधिकारी. रेकॉर्डिंग वगैरे मोबाईल वगैरे काय आहे का पुरावे असं बोलत नाही पुरावे नाहीत पण आहे. तरी आपली एक रास्त मागणी काय असेल उपोषणाचं कारण काय असेल? कंपनी नियम आपल्याला झालेल्या नुकसान भरपाई मिळावी. कंपनीच्या डीलरवर व कंपनीच्या प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जी जाणीवपूर्वक 6 महिने अर्जावर कुठलीही कारवाई नाही केलेली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तर त्यांनी दिलेली रोपे आता नेमकं कुणाच्या ताब्यात आहे? ते घरी आपल्या शेतात आहेत. मग ते पूर्णतः खराब झालेले असतात. हो ते म्हणजे जशी आहेत तशीच आहेत ती रोपं. पाणी घालतोय आम्ही अजून बी त्याला, तशीच खुरट्या अवस्थेत आहे. आणि पूर्ण वाढू होण्याआधीच आपण कसं ठरवलं की हे रोपं बोगस आहेत? नाही जैन कंपनीचे पूर्ण हार्डिंग झालेली 1 लेवल रोपं पाहिजे असतात. ते 1 कळून लेवल रोपं नव्हतं. तुम्हाला लागणीच्या वेळेस कळून येत हा कळून येत. आणि ते तुम्हाला जे अपेक्षित होते ते दिसून न आल्यामुळं तुम्हाला लक्षात आलं याच्यावर खर्च करून काय उपयोग नाही. खर्च करून आणि कंपनीकडून आपण रोपाची फसवलेलं. एकसारखी वाढ नाही, भेसळयुक्त दिसायची, वाढ खुंटलेली होती आणि रोगट होती रोप. मग आता अपेक्षा काय आहे तुमची? आपली माझे 16 महिने झाले शेतीचं खाली राहिलेल्या शेतीचं नुकसान भरपाई संबंधित कंपनीच्या डीलर कोण नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फसवणुकीचा. आणि ज्यादा पैसे घेऊन कमीची पावती दिलेली आहे. तोपर्यंत आपलं उपोषण सुरू करा. उपोषण सुरू करा. उपोषण सुरू करण्यापूर्वी काय आपण तक्रार वगैरे हो केली सगळ्या होती? तक्रार आहे. कोणाकडे सगळ्या केली पोहोचेल. होती? कोणाकडे केली होती? तहसीलदार साहेबांकडे तक्रार दिलेली, कृषी मंत्र्याकडे तक्रार दिली. आज 15 ऑगस्ट आहे आणि आपण स्वातंत्र्य दिनी उपोषण करत आहात. तर आपल्याला इथं कोणते प्रशासनाचे अधिकारी वगैरे आले होते का भेटायला इथं? नाही कोणते चालले PSI आले म्हणले त्यांना बघा तेवढे नेटके साहेबांना. नेटके साहेब आले म्हणले माझा अधिकार नाही. पवार साहेब म्हणतात माझा अधिकार नाही. सगळ्यांनी हातवर केले. हातवर केले आणि जेव्हा शास्त्रज्ञ येईल ते रिपोर्ट देईन त्यावेळेस मग तुमचं काय आहे ते तुम्ही ठरवा. कधी येणार आहेत काय? शास्त्रज्ञ आणला त्यांनी उपोषणास दिलं की 10 तारखेला शास्त्रज्ञ येऊन गेला बघून, पण त्यांनी काय अहवाल दिलेला नाही. किती दिवसात अहवाल द्यायचा असतो? त्याच दिवशी स्पॉटवरच द्यायला पाहिजे होता, तरी दिला नाही. दिला नाही.